तुला म्हणणार ना भांडे धुवू नको. मला खाना बनवायचंय का बस. नाही मी काय सांगू तुला काय बोलू मी टॉप स्कर्ट घालून आली मागे लागले कुत्रे. तर आज मी घरीच होते. मी म्हटलं काय करायचंय कॉलेजला जाऊन हे अभ्यास झडभर आणि टाइमपास जगभर. पण कसं आहे ना सध्या माझा भाऊ आलेला आहे तर मग मी रूमच्या बाहेर पण निघत नाही. तर मग मी आज खूपच बोर झाली होती. मग मी माझ्या बॉयफ्रेंडला कॉल केला. त्याने काय उचलला तर नाही असेल काय कामात वामात या काय माहीत काय बट नाही उचलला. तर मग मी एवढी बोर झाली होती माझ्या रूममध्ये. मी रूम साफ केली आणि मला काहीतरी डिश बनवायची होती. मी लिटरली स्ट्रेचिंग करते का कारण की मला एवढं बोर झालेलं आहे. मग मी म्हटलं की जाऊ त्या चला रूमच्या बाहेर जाऊ. मग मी म्हटलं नाही 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 छी नको आताच बसाय. खरं तर मला खाणं बनवायला अशी मज्जा येते ना. पण काय असतं ना माझा भाऊ असतो तर मग तो म्हणतो आता मी किचन साफ केलेलं आहे किचन घाण नको करू मम्मी असतं. पण आज मम्मीचा कॉल आला आणि तिने त्याला असं शेपलला ती म्हटली की गपचूप तिला खाणं बनवते. आणि मग मी खुश. आणि आज मी बनवणार होती थांबा काय बनवणार आहे हां पनीर चिली. येस. तर डू नॉट जज माय कटिंग स्किल्स. ठीक आहे मी येले चांगला कापते लोकांचं बट नुसतं सब्जी कापता येत नाही. एनिवेज हे शिमला मिरची आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचं शिवानी स्टाईल पनीर चिली. तर सगळ्यात आधी असा एकदम मोठा कांदा चिरून घ्यायचा. टमाटर मला माहीत नाही टाकतात का नाही पण मी असंच कापून घेतला टाईमपास बोर होत होता. तर मग मी कापलाय कांदा. ठीक आहे सगळं कापून ठेवायचं आणि मग नंतर पनीर काढायचं. जे होममेड पनीर असतं ना ते खायचं कारण की जे बाहेरचे पनीर काय माहीत काय राहून बाहेरच्या पनीरने मला ना असं पनीर टेस्टच येत नाही असं आहे माझं. तर हे तुम्हाला असं वाटत असेल की हे पनीर मी डाएटसाठी यूज करू शकते पण नाही मला डाएट करायचीच नाही. मी सगळं सोडून दिलेलं आहे. ठीक आहे तर मग असं पनीर असला तुकडा करून घ्यायचा आणि मग त्यात टाकायचा मैदा. ठीक आहे मैदा टाकला आणि मग त्यात टाकायचं थोडंसं नमक मिरची टाकून घ्या. मिरची जास्त टाकू नका. ठीक आहे तुमची गाण भाजेल. आणि काय माहीत काय भाई मी एवढं चांगलं जेवण बनवते तरी लोक मला असं म्हणतात की ओ माय गॉड तुला जेवण बनवता येतं. तुला बघून असं वाटतं का म्हणजे काय तुमचं असं म्हणणं आहे का की जे मुले एकदम सुंदर असतात त्यांना जेवण बनवता येत नाही. किडिंग यू गाईज किडिंग. सुंदर नाही महासुंदर. हो आता हे सोडं चला आपला रेसिपी बघूया. हां तर त्यात थोडासा शेजवान सॉस टाका जर तुमच्याकडे असेल नाही तर मग बसा. आणि मग झालं त्याला मिक्स करा आणि मग तेलात त्याला फ्राय करून घ्या. असं तेलात चेक करायचं गरम झालेलं आहे का नाही. निघ अरे लावड्या निघ. हे बघा शिव्या देणं एक खूप गहाण सवय आहे. ठीक आहे गहाण सवय आहे ते तुम्ही प्लीज करू नका. ठीक आहे माझी गोष्ट वेगळी. मी परमसुंदरी म्हणून मला सगळं चालतं. एनिवेज तर आपण आपल्या पनीरवर लक्ष देऊ कारण की शिव्या तर सगळेच देतात पण मान्य कोण करत नाही. एनिवेज तर आपलं पनीर एकदम मस्त असं तळून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होस्तवर. आणि मग ज्या भांड्यामध्ये आपण असं पनीर मॅरिनेट केलं होतं ना त्याच भांड्यामध्ये. ठीक आहे भांडे काढू नका अजिबात नाही. मम्मी येऊन तुम्हाला अशा शिवे देईल ना तुम्हाला मग कळेल तुम्हाला. ठीक आहे म्हणून ह्याच भांड्यामध्ये ते असं चिंग्सचा असा मसाला घ्यायचा. मंचुरियन मसाला मंचुरियन गेला भोसड्यात आपण पनीर चिली बनवायचं आहे. ठीक आहे आणि मग तेलाच्या भांड्यामधनं तेल काढून घ्यायचं थोडंसं ठेवायचं आणि मग त्यात मस्त असं तडका वडका लावायचं. मला हिंग टाकायला लय मजा येते काय. एनिवेज तर मग मस्त आपले सब्जी असं भारी भाजून घ्यायचे आणि मग असं नमक टाकायचं. त्याने काय होतं होत असेल काय तुम्ही टाका गपचूप तेवढा प्रश्न नसतं विचारायचा शेफला का बसा. आणि तुम्हाला बघून असं वाटत असेल मस्त दुपारच्या जेवणाला मी असं मस्त जेवण बनवते ये लवडा गुणाचं काय माहिती. हे मी बनवते 4 वाजता कळत आहे का 4 वाजता. एनिवेज तर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती आपलं मिक्सचर टाकल्यानंतर भरून पाणी टाका कारण की आपल्या घरात कोण असं निवद लावून खात नाही म्हशीसारखं खातात. तर पाणी भरपूर टाका आणि असा विचार करू नका की एकदम पाणी होऊन जाईल एकदम बुबे पाणी नाही होतं ते आपल्याप ते थिकंड होतं कारण की आपण ऑलरेडी मैदा टाकलेला आहे. ठीक आहे दिस वॉज चिली पनीर माय रेसिपी. आता खदाडा.